श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 13वा. विप्राची पोटदुखी बरी केली. श्री नृसिंह सरस्वती शिष्यांसह तीर्थयात्रा करत होते. आता ते मंजरिका नावाच्या गावाला येऊन पोहोचले. त्या गावात माधवारण्य नावाचे एक महात्मे राहत होते. ते सदैव ईश्वर भक्तीत रममाण होत असत. त्यांनी नृसिंह सरस्वतीचे दर्शन घेतले व त्यांना भक्तिगीते गाऊन दाखवली. ते ऐकून स्वामींनाही आनंद झाला. त्यांनी माधवारण्य यांना आशीर्वाद दिले. त्यामुळे पुढे त्यांचे कार्य वाढत चालले. त्यानंतर स्वामी व शिष्य परिवार वासर ब्रह्मेश्वर या गावी आले. हे गाव सुद्धा गोदावरीच्या तीरावर उभारले आहे. स्वामी व शिष्य मंडळी स्नान करण्यासाठी गोदावरी नदीमध्ये उतरली. त्यावेळी काठावर एक गृहस्थ गडबड लोळत असलेला स्वामींना दिसला. त्याच्या पोटात खूप दुखत होते, म्हणून त्याला वेदना असह्य झाल्या होत्या. आता पाण्यात देह अर्पण करावा असे त्याला वाटू लागले व त्या इच्छेने तो पाण्यात उतरू लागला. हे दृश्य पाहून स्वामी त्याच्याजवळ गेले आणि त्याची व्यथा समजून घेऊ लागले. त्यावेळी गावातील दुसरे एक गृहस्थ स्नानासाठी नदीवर आले. त्यांनी स्वामींना मनोभावे नमस्कार केला. स्वामींनी त्यांचे नाव विचारले. त्यांनी आपले नाव सायनदेव असे सांगितले. स्वामी म्हणाले, हे ब्राह्मण गृहस्थ नदीत शरीर अर्पण करण्यासाठी पाण्यात उतरणार होते, परंतु मी त्यांना असे करू दिले नाही. आज मी त्याला तुमच्या घरी भोजनासाठी पाठवित आहे. त्याला आपण मिष्टान्नाचे पदार्थ भरपूर वाढा. आपल्या घरातील प्रसाद खाल्ला की त्याची पोटदुखी कायमची संपून जाईल. सायनदेवाने स्वामींना नमस्कार केला व स्वामींची आज्ञा मान्य केली. सायनदेवांनी स्वामींना प्रार्थना केली, आपणही शिष्याने घेऊन आमच्या घरी प्रसाद भोजनासाठी यावे. आपल्या सर्वांच्या आगमनाने आम्हाला खूप आनंद होईल. तरी आपण आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करावा. सायनदेवाचे आमंत्रण स्वामींनी स्वीकारले. सायनदेवानी पुन्हा स्वामींना नमस्कार केला, स्नान केले आणि तो घरी आला. त्याने सर्व हकीकत पत्नीला सांगितली. पत्नीला अतिशय आनंद झाला. उत्साहाने व आदराने तिने स्वयंपाक बनविला. 5 पक्वाने तयार केली आणि दोघे स्वामींची वाट पाहू लागले. ठरलेल्या वेळेप्रमाणे स्वामी आपल्या शिष्यांना घेऊन आले. पोटदुखी असलेले ब्राह्मण गृहस्थी भोजनासाठी आले. सायनदेवाच्या पत्नीने सर्वांना भोजन वाढले. स्वामींनी थोडेसे भस्म पोटशूल असलेल्या ब्राह्मणाच्या ताटात वाढले व त्याला पोटभर समाधानाने भोजन करायला सांगितले. त्याप्रमाणे त्याने आनंदाने भोजन केले. स्वामींच्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणाचे पोटदुखी खरोखर थांबले. स्वामी म्हणाले, आता आयुष्यात कधीही पोट दुखणार नाही. काही काळजी करायची नाही. देवाला नैवेद्य अर्पण करून भोजन करावायचे. आता मनातील सर्व प्रकारची भीती सोडून द्यावी. त्यानंतर ब्राह्मण गृहस्थ रोजच्या रोज वेळेवर भोजन करू लागले. त्यांची तब्येत सुधारली. स्वामींच्या कृपेने पोटदुखी कायमची थांबून गेली. श्री नृसिंह सरस्वती व शिष्य मंडळी भोजन करून सायनदेवाच्या घरातून निघाले. घरातील सर्वांनी स्वामींचे दर्शन घेतले. स्वामींनी कृपा आशीर्वाद दिले. पोटदुखीमुळे गोदावरीमध्ये शरीर अर्पण करावयास निघालेल्या ब्राह्मणाचे जीवन सुखी झाले. स्वामींच्या कृपेने जीवन बदलून गेले. श्री स्वामी समर्थ.